afternoon, students. See the yesterday's some examples about that of the negations. The negation वरचे एक दोन उदाहरण बघू. तर see that. तर I think that is the sixth. तर all natural numbers, all natural numbers, all natural numbers are whole numbers, are whole numbers. आणि मग बघा how to express its negation. तर समजा हे p स्टेटमेंट जर आपण दर्शवलं तर त्याचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ p. नाउ वी कॅन denote it by, तर see that. तर या ठिकाणी that is the quantified statement because that all word is there, that is the universal quantifier. आणि मग त्याच्या विरोधात जायचा त्या ठिकाणी. मग all च्या विरोधातला शब्द आहे तुमचा sum. Some natural numbers are not whole numbers. तर कोण कोण बदललं? युनिव्हर्सलच्या ऐवजी एक्झिस्टेन्शियल आलं किंवा देअर एक्झिस्टेड आलं किंवा सम पण शब्द वापरला जातो वाक्यामध्ये. आणि मग सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स, हे झालं त्याचं निगेशन. म्हणजे क्वांटिफायर मध्ये सुद्धा हे विरुद्ध शब्द आहेत, युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. त्यानंतर सेवंत बघा, फॉर ऑल, जास्त नोटेशन आहे ते फॉर ऑलचं. For all n belongs to n, comma, n square plus n plus 2, n square plus n plus 2 is divisible by 4. D-I-V-I-S-I-B-L-E, divisible by 4. आणि आता परत त्याला समजा आपण q न दर्शवूया तर निगेशन ऑफ q डबल डॉट. आणि मग आता त्याचं निगेशन बघा बघा सारखं, इथं ऑल होतं, इथं फॉर ऑल आहे. आणि आता इथं येणार साइन मध्येच. आता बघा, देयर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n. काय म्हटलं आता आपण? देयर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज, आणि इथं डिव्हिजिबल आहे. इथं शब्द बरोबर नॉट अराइज करा, नॉट डिव्हिजिबल बाय दॅट ऑफ द बोर्ड. तर अशा रीतीने ते निगेशन्स आपल्याला मिळतात. आणखी एक बघू, म्हणजे तुम्हाला क्वांटिफायर किंवा क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये सुद्धा निगेशन्स कसे प्राप्त होतात याचा विचार होईल. तर शेवटचं बघा, तर 8 त्याला नाव देऊ समजा r. देयर एक्झिस्ट x belongs to n, there exists x belongs to n, comma, किंवा such that x minus 17 strictly less than 20, x minus 17 strictly less than 70. आणि आता त्याचं निगेशन बघा, निगेशन ऑफ r डबल डॉट क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. देयर एक्झिस्ट येणार, त्याच्या ऐवजी आता फॉर ऑल x belongs to n we have x minus 70 not less than 20. आणि त्याला दुसऱ्या भाषेत सांगा, that is x minus 70 greater than or equal to 20. not less than म्हणजेच काय, ती क्वांटिटी एक तर बरोबर असेल किंवा that becomes that of the greater. तर अशा रीतीने तुम्हाला ते निगेशन्स पण क्वांटिफाईड स्टेटमेंटचे मिळवले जाते. झालं. त्यानंतर आता पुढचा क्वेश्चन आहे अबाउट दॅट कॉन्व्हर्स इनव्हर्स. तर क्वेश्चन नंबर 3, राईट बघा, राईट कॉन्व्हर्स इनव्हर्स and contrapositive of the following statements. तर ऑब्झर्व हियर, पहिलं स्टेटमेंट काय आहे बघा, if a surface is decreases, if
surface is decreases, 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 then pressure increases, Pressure, तर असं ते स्टेटमेंट आहे अबाउट दॅट ऑफ द लॉजिक इम्प्लिकेशन. मग आता आपल्याला त्याचं कॉन्व्हर्स पाहिजे आणि मग काल आपण 3 वाक्य पाहिले होते अबाउट दॅट द इम्प्लिकेशन. P implies Q जर असेल तर त्याचा कॉन्व्हर्स येतो Q implies P. बघा दॅट इज द कॉन्व्हर्स, शॉर्ट मध्ये देतो. इन्व्हर्स असतो निगेशन ऑफ P implies निगेशन ऑफ Q आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असतं निगेशन ऑफ P implies दॅट ऑफ द निगेशन ऑफ Q. आणि इथं सुद्धा त्याच पद्धतीनं त्याचा विचार करायचा. आणि आता दिलेलं स्टेटमेंट अगोदर आपण P implies Q न दर्शूया. लेट P implies Q डबल डॉट आणि मग if च्या पुढचं तुमचं हे P असणार आणि then च्या नंतरचं Q असणार, बरोबर. आणि आता पहिलं बघा कॉन्व्हर्स म्हणजे काय ते, बरोबर शब्द अल्टरनेट होते ना, कॉन्व्हर्स डबल डॉट. मग नोटेशन मध्ये द्या कॉन्व्हर्स म्हटलं की चेंज द अँटिसिडेंट कॉन्सिक्वेंट, Q implies P. आणि मग आता बघा त्याचप्रमाणे if pressure increases, then see that then surface decreases, बरोबर अल्टरनेट झाला. त्यानंतर दुसरं बघा आता त्याचा इन्व्हर्सला काय होतं निगेशन ऑफ P implies निगेशन ऑफ Q डबल डॉट. P चं निगेशन पाहिजे आणि मग बघा if आता P आहे तुमचं सरफेस इज डिक्रीजेस, तर इथं मी म्हणणार if surface is not decreases, then pressure is not increases. बरोबर शब्द आले पाहिजे ना, pressure is not increases. तर इथं बरोबर निगेशन ऑफ P आला if च्या नंतर. if surface is not decreases then pressure is not increases. हे झालं कॉन्व्हर्स इन्व्हर्स. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्हला परत बघा, तर ते लक्षात ठेवायचं नोटेशन, बरोबर वाक्यात रूपांतर येतं. मग तिसरा शब्द आहे तुमचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ते काय होतं याचं ते कॉन्व्हर्स निगेशन ऑफ Q implies निगेशन ऑफ P डबल डॉट. आणि मग आता ते स्टेटमेंट बघा निगेशन ऑफ Q कोण आहे प्रेशर, यालाच इकडे आणायचं आता. आणि मग बघा if pressure is not increases, then surface is not decreases. तर अशा रीतीने तुम्हाला त्याचं दिलेल्या इम्प्लिकेशनचं कॉन्व्हर्स मिळालं, इन्व्हर्स मिळालं, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पण मिळाला. त्यानंतर आता थोडासा बदल आहे, बघू काय होतंय. तर हे सोपं असतं अबाउट दॅट ऑफ द लॉजिक. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट बघू. A family becomes literate. Literate, L-I-T-E-R-A-T-E. A family becomes literate if the woman in it is literate. आता इथे थोडंसं तुम्हाला फसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काय की if नंतर म्हणजे अगोदर देन नंतरचं वाक्य दिले मग म्हटलंय if, याचा अर्थ या ठिकाणी P हे असणार तर Q हे असणार. म्हणजे P कोण असणार तुमचं the woman in it is literate, then a family becomes literate. त्याच्यावर त्यांनी कसं दिलंय a family becomes literate if the woman in it is literate.
आणि आपल्याला माहिती आहे इफ नंतरच आपलं अँटीसिडेंट असतं आणि हे कॉन्सिक्वेंट असतं, हे सुद्धा आपण सांगितलं होतं त्या ठिकाणी. आणि मग आता बघूया त्याचा कॉन्व्हर्स, म्हणजे पी कोण आहे आता, वुमन इन इट इज अ लिटरेट, आणि अँटी कॉन्सिक्वेंट आहे किंवा कंक्लुजन आहे, अ फॅमिली बिकम्स अ लिटरेट. आणि मग आता क्यू इम्प्लाइज पी हा झाला कॉन्व्हर्स. आता आपल्या भाषेत द्यायचा, मग काय म्हणणार आपण, इफ अ फॅमिली बिकम्स अ लिटरेट देन वुमन इन इट इज अ लिटरेट. बरोबर. तर क्यूच्या ऐवजी काय आलं वाक्य आता, फॅमिली, FAMILY, इफ राहिला या ठिकाणी, इफ अ फॅमिली बिकम्स अ लिटरेट देन वुमन इन इट इज अ लिटरेट. त्यानंतर इन्व्हर्स बघा, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. त्याच पद्धतीनं इफ द वुमन इन इट is not literate, is not literate, literate, then family becomes not literate, then family becomes not literate, LIT. त्यानंतर हे झालं तुमचं इन्व्हर्स. आणि आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह कोण असतं, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. त्याच पद्धतीने आता क्यू आहे तुमचा फॅमिली, तर बघा इफ द फॅमिली नॉट बिकम्स लिटरेट किंवा बिकम्स नॉट लिटरेट देन द वुमन इन इट इज नॉट लिटरेट. आणि अशा रीतीने तुम्हाला त्यांचे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह दॅट आर अराइजेबल. तर इथं अशा वेळेस थोडंसं लक्ष ठेवायचं. त्यानंतर आणखी एक बघू मॅथमॅटिकल स्टेटमेंट. 607 आहे ते. थर्ड, इफ x लेस दॅन y then if x less than y then x square less than y square. इथला p आहे तुमचं हे स्टेटमेंट, q आहे हे स्टेटमेंट. आणि मग त्याचा कॉन्व्हर्स बघा, लगेच q इम्प्लाइज p मिळणार काय, e. पुढचं वाक्य इथे येणार, इफ x स्क्वेअर लेस दॅन y स्क्वेअर देन x लेस दॅन y. बरोबर, अल्टरनेट झाला अँटीसिडेंट कॉन्सिक्वेंट. त्यानंतर इन्व्हर्स बघा, निगेशन ऑफ p इम्प्लाइज निगेशन ऑफ q. इफ निगेशन ऑफ p आहे, इफ x नॉट लेस दॅन y देन x स्क्वेअर नॉट लेस दॅन ऑर इक्वल टू y स्क्वेअर. याचं पण निगेशन, q चं पण, p चं पण. आणि आता त्यालाच अल्टरनेट करायचं शेवटी, निगेशन ऑफ q इम्प्लाइज निगेशन ऑफ p इफ x स्क्वेअर नॉट लेस दॅन ऑर इक्वल टू y स्क्वेअर देन x लेस दॅन दॅट ऑफ द y. तर अशा रीतीने तुम्हाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह मिळालं, कॉन्व्हर्स मिळालं, इन्व्हर्स मिळालं. तर इन दिस वे वी कॅन गेट दॅट ऑफ द नेक्स्ट पॉइंट, that is the about examples converse inverse contrapositive काय असेल ते. बरोबर. त्यानंतर तर आता जो थोडंसं आणखी महत्त्वाच्या पार्टकडे अबाउट दॅट लॉजिक, तर सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स, सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स ते आपण शिकलो. आता फक्त थोडंसं त्यांना आणखी एकदा एकत्रितपणे विचार करायचा आहे. तर सी दॅट मग अप टू हिअर वी कॅन डिस्कस अबाउट द इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, कंजक्शन, डिजंक्शन, निगेशन. प्रत्येकाचा निगेशनचा पण आपण विचार केला. आणि मग ते रिझल्ट्स कोण कोण आहेत ते बघा. तर फर्स्ट दॅट इज p इम्प्लाइज q. बघा, p implies q is equivalent to negation of p or q. आपण negation of p implies q पाहिलं होतं, ते काय होतं, p and negation of q. आता फक्त p implies q चं ते आहे. त्यानंतर दुसरा बघा रिझल्ट, डबल इम्प्लिकेशन बद्दल आहे, p if and only if q equivalent to, हे पण आपण पाहिलंय, p implies q and q implies p. तर काय होतं ते, p implies q and q implies p. बरोबर. त्यानंतर तिसरं आहे अबाउट द ऑफ द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज.
तर त्यांना डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हटलं जातं. कसं आहे ते बघा. पी ऑफ क्यू अँड आर इक्विव्हॅलंट टू, आणि दुसरं त्याच्या ड्युएल आहे. ड्युएल आपण शिकलो नाही, पण तो पार्ट तुमचा डिलीट आहे, नंतर आपण त्याचा विचार करूच. तर पी अँड क्यू ऑर आर, तर असं आहे ते. आता विस्ताराचा नियम आहे तो, जसं आपलं बेरीज गुणाकार असतं ना, असं 3 गुणिले 5 अधिक 7 बरोबर 3 into 5 plus 3 into 7, त्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो. तसंच आहे या ठिकाणी. आता काय घडते ते बघा. तर ऑर आहे बाहेर, ते डिस्ट्रीब्युट होणार पी ऑर क्यू अँड दॅट पी ऑर आर. पी ऑर क्यू अँड पी ऑर आर, दॅट इज कॉल्ड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर आता इथं आहे कंजक्शन, फक्त हे अल्टरनेट करायचा. P and Q or P and R. P and Q or P and R. तर these statements are duals of each other. Dual म्हणजे काय? and च्या ठिकाणी कंजक्शन द्यायचं, कंजक्शनच्या ठिकाणी डिजंक्शन द्यायचं, डिजंक्शन ठिकाणी कंजक्शन द्यायचं, टॉटॉलॉजीच्या ठिकाणी कॉन्ट्रडिक्शन द्यायचं. एकदम छोटासा मुद्दा आहे, पण त्यांनी तो डिलीट केला, तर आपण तो सीईटीच्या वगैरे वेळेस ऑब्झर्व करू. तर हे 3 रिझल्ट आपल्याला महत्त्वाचे आहेत. आणि मग दॅट वी कॅन प्रूव्ह इन वन दॅट ऑफ द ट्रूथ टेबल. परंतु याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये 2च लेटर आहेत, म्हणजे त्याचा ट्रूथ टेबल वेगळा विचार करावा लागेल, आणि यांच्यात 3 लेटर आहेत, त्याच्या ट्रूथ टेबलचा विचार वेगळा करावा लागेल. बरोबर. तर आपण पहिल्याचा विचार करू. प्रथम अबाउट दॅट इम्प्लिकेशन अँड डबल इम्प्लिकेशन. तर सी दॅट, मग आता इथं मी स्टार्ट करतो. पी क्यू निगेशन कोणाचं पाहिजे? फक्त आपल्याला पीचंच पाहिजे. बरोबर. त्यानंतर पी इम्प्लाइज क्यूचा एक कॉलम तयार करू, कारण तो इथं पाहिजे. त्यानंतर क्यू इम्प्लाइज पीचा कॉलम तयार करू. झालं. त्यानंतर कोण पाहिजे आता? निगेशन ऑफ दॅट पी ऑर क्यू. आणि शेवटी पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. तर त्यांना नावं देऊ. 1 2 3 4 5 6 7, आणि आणखी एकाची गरज भासेल तर पी इम्प्लाइज क्यू राहिला आपला, इथं देऊया, पण पुढं स्टॉप झाले ते. इथं देतो पी इम्प्लाइज क्यू, बरं इथंच देऊ पी इम्प्लाइज क्यू. तर इकडे घेतो थोडंसं, म्हणजे ॲडजस्टमेंट होईल. पी क्यू निगेशन ऑफ पी, त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू, त्यानंतर क्यू इम्प्लाइज पी, आणि पी इफ अँड ओनली इफ क्यू. आता कॉलमला पण नंबर द्यायचे. आता 1 2 3, आणि एकाच ह्याच्यात आपण 2 इक्वॅलंट दाखवत आहे. 5 6 7 8 लाईक ऑफ दॅट. आणि मग आता ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करू ॲज सिमिलर. मग 2 लेटर आहेत, डबल टी डबल एफ. बघा तुमच्या पुस्तकात सगळं डिटेल्समध्ये आहे, फक्त तुम्ही ऑब्झर्व करा परत. टी एफ दॅट ऑफ द टी एफ. निगेशन ऑफ पी आहे, याचा अर्थ डबल एफ डबल टी. त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू आहे, हेच फक्त एकदा एफ, बाकीकडे सगळ्या ठिकाणी टी. त्यानंतर क्यू इम्प्लाइज पी. आता काळजीपूर्वक, क्यू इम्प्लाइज पी म्हणजे असं जायचं आहे. टी इम्प्लाइज टी टी, एफ इम्प्लाइज टी टी, टी इम्प्लाइज एफ एफ, आणि एफ इम्प्लाइज टी दॅट ऑफ द टी. बरोबर. पी इफ अँड ओनली इफ क्यू ला काय? टी समान असतील तर टी, नाहीतर एफ, म्हणून आलं टी एफ एफ टी. आता निगेशन ऑफ पी ऑर क्यू. निगेशन ऑफ पी ऑर क्यू म्हणजे पहिला आलं टी एफ ऑर टी, एफ ऑर एफ एफ, त्यानंतर टी ऑर टी, दॅट इज द टी, दॅट इज द टी, कारण टी ऑर एफ. हे झालं निगेशन ऑफ पी ऑर क्यू. त्यानंतर आता चौथ्या आणि पाचव्याचं कंजक्शन आहे बघा इथं. पी इम्प्लाइज क्यूचा हा कॉलम, क्यू इम्प्लाइज. आता कंजक्शन बघा. टी अँड टी टी, एफ अँड टी एफ, टी अँड एफ एफ, आणि टी अँड टी दॅट ऑफ द टी. आणि मग आता विचार करा, तर व्हॉट हॅपन्स अबाउट दॅट. तर पहिला रिमार्क बघा, पी इम्प्लाइज क्यू हा चौथ्या कॉलम मध्ये आहे, आणि निगेशन ऑफ पी ऑर क्यू हे 7व्या कॉलम मध्ये आहे. आणि मग त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू दे आर कम्स आयडेंटिकल इन ऑर्डर. बघा हे हा एक कॉलम, आणि हा त्या निगेशन ऑफ पी ऑर क्यूचा कॉलम, आणि म्हणून
P implies Q ला डिजंक्शनच्या भाषेमध्ये कसं देतोय, निगेशन ऑफ P or Q. झालं. त्यानंतर आता दुसऱ्या रिझल्टचं बघा, P इफ अँड ओनली Q चा हा कॉलम आहे, ते 6वा, त्याला मी असं दर्शवतो आणि त्याचं कंजक्शन आहे 8व्या कॉलम मध्ये. त्यांच्या सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू बघा, दे आर ऑल्सो सिमिलर, T F F T T F F T. आणि आता आपण कॉन्फिडन्सली म्हणू शकतो P if and only if Q is equivalent to P and P implies Q and Q implies P. बरोबर. तर असा तो रिझल्ट होता आणि एक डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण इथं सिद्ध करू, दुसरा ट्राय यू. तर तुम्ही तो सिद्ध करायचा. झालं. तर कुठलाही घेऊ, त्याचा काही फरक नाही. तर ऑब्झर्व दॅट. तर फर्स्ट वी कॅन प्रूव्ह दॅट P or Q and R equivalent to P or Q and P or R. कसं डिस्ट्रीब्यूट होत आहे, P or Q and P or R. बरोबर. तर कुठेही निगेशन नाही, त्यामुळे काही चिंता नाही. तर पहिले 3 लेटर देऊ P Q R. त्यानंतर आपल्याला पाहिजे इकडे डावीकडे चालायचं अगोदर Q and R, नंतर P or Q and R चा कॉलम. बरोबर. नंतर P or Q, नंतर P or R आणि शेवटी P or Q and P or R. तर असे एवढे कॉलम आल्या आणि मग आता त्यांना परत नंबर देऊ 1 2 3 4 5, that of the 6 7 आणि 8. तर 8 कॉलम तयार झालेत आणि 8च रो आता येते ना, कारण 4T 4F. बघा साधा आहे ते, उलट आपली प्रॅक्टिस होते. टेक द यूज ऑफ दॅट. तुम्ही त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. डबल टी दॅट ऑफ द डबल एफ, डबल टी दॅट ऑफ द डबल एफ. बरोबर. त्यानंतर आता देऊ TF TF. आता मी काय हॉरिझॉन्टल लाईन्स मिळवल्या नाहीत, तुमच्याकडे आहेत त्या. TF दॅट ऑफ द TF. त्यानंतर आता Q and R. आता लक्ष ठेवा, T and T that of the T, T and F that of the F, F and T F, F and F F, T and T, इथं पण F, इथं पण F, या ठिकाणी पण F. झालं. आता आपल्याला एक लेफ्ट हँड साइड इथं 5व्या कॉलम मध्ये मिळते. आता याचा आहे डिजंक्शन P or Q and R. मी तो पहिल्या 4 ट्रूथ व्हॅल्यू आहेत, डोळे झाकून म्हणजे डोळे झाकायचे नाही, तर दॅट इज द 4T. झालं. आता काळजीपूर्वक का F or T, F or T that is the T, तिन्ही F इकडचे तिन्ही F म्हणजे हे पण तिन्ही Fच येणार आणि हा कॉलम आपल्याला पाहिजे. म्हणजे काय आलं त्याच्यात, पहिल्या 5 ट्रूथ व्हॅल्यू T आल्या, नंतरच्या F आल्या. वाटल्यास त्याला हायलाइट करू इन दिस वे, म्हणजे कन्क्लुजन द्यायला सोपं. त्यानंतर आता P or Q पाहिजे आपल्याला. डिजंक्शन आहे, पहिल्या 4 ट्रूथ व्हॅल्यू Tच येणार, T T that of the T. आता P or Q, F or T, इथं येत आहे T, F or T that of the T आणि शेवटच्या 2 F. बघा. त्यानंतर P or R, पहिलं 4 ट्रूथ व्हॅल्यू आहेत, डिजंक्शन आहे, पहिल्या 4ही ट्रूथ व्हॅल्यू तुमच्या T T चे येणार. बरोबर. 1 2 3 4. आता पुढे P or R आहे, F or T that of the T. त्यानंतर F or F that is the F, F or T that is the T आणि शेवटी आहे तुमचा F. कारण R चा कॉलम पाहिजे. T or T T, T or इथपर्यंत T चाले, F or T T आलं, F or F F आलं, F or T T आलं, F or F F आलं. आता त्यांचं डिजंक्शन बघा, T and T T इथं देतो ही व्हॅल्यू, इथं P or R. तर बघा T and T T, T and T T, T and T T, पहिल्या 4ही ट्रूथ व्हॅल्यू आल्या, ही पण T and T आलं, T and F F, F and T F, F and F that is also F. आणि मग अशा रीतीने तुमचा शेवटचा पण कॉलम 5वा आणि 8वाचा जर आपण ऑब्झर्वेशन केलं, फर्स्ट 5 ट्रूथ व्हॅल्यूज इन बोथ कॉलम्स आर T, remaining are 3, that means they are identical and therefore we can get that of the distributive law. तर अशा रीतीने तुम्ही उरलेला पण दुसरा P and Q or R चा सिद्ध करू शकता. तर in this way we can prove that of the 4 important results.
रिझल्ट. त्याच्यात होते इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, आणि दुसरे दोन होते त्या ठिकाणचे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज. बरोबर. त्यानंतर तर असं ते सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स पण तुमच्याकडे मिळाले. आणि आता जाऊ शेवटच्या मुद्द्याकडं, दॅट इज अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. याच्या काय सिद्धता तुम्ही वाटल्यास वेळ मिळाला तर तुम्ही स्वतः सिद्ध करू शकता. तिथं काय आपण ते सिद्ध नाही करणार, फक्त ऑब्झर्व करणार. तर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. मग आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट अल्जेब्रा? अल्जेब्रा म्हणजे काय, जे काही ऑपरेशन्स असतात आपल्या मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये, दॅट इज द ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड दॅट ऑफ द डिव्हिजन. दीज आर द 4 बेसिक ऑपरेशन इन आवर मॅथमॅटिकल लँग्वेज. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण विचार करतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आयडेंटिटी लॉ, कॉम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ. आणि आता ते सर्व लॉज तुमच्या समोर येतील. आणि नाव आणि त्याचा रिझल्ट काय आहे ते बघा. तर नोट वन बाय वन. फर्स्ट दॅट इज द अडेमपोटंट, POTENT, अडेमपोटंट लॉ. त्याचं नाव हे आहे. आता इथे तुम्हाला 3 लेटर लागतील. आपण समजा मानू PQRR एनी 3 स्टेटमेंट्स. हे कुठलेही 3 स्टेटमेंट तुमच्याकडे असतात. मग अडेमपोटंट लॉ मध्ये काय होते ते बघा. परत त्याच्यामध्ये 2 रिझल्ट्स असतात नेहमी. अडेम म्हणजे काय, स्वतःशी येणारं ऑपरेशन. आणि मग बघा P and P that is equivalent to P. आणि सेकंड P or P that is also equivalent to P. दोघे एकमेकांचे डिएट्स आहेत. परत तो शब्द आला. त्यानंतर सेकंड याला म्हणायचं अडेमपोटंट लॉ. स्वतःचं कंजक्शन स्वतःच येतं, डिजंक्शन सुद्धा स्वतःच येणार. दुसऱ्याचं नाव आहे कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह म्हणजे काय, क्रम बदलला तरी तेच राहतं. मग तसंच पद्धतीने बघूया. फर्स्ट व्हॉट इज दॅट, P or Q, नाही कंजक्शन घेऊ अगोदर. P and Q इक्विव्हॅलंट टू Q and P. क्रम बदलला परंतु इक्विव्हॅलन्स तोच राहिला. P and Q कंजक्शन आहे. Q च्या ठिकाणी P आलं, P च्या ठिकाणी Q आलं. याला म्हणायचं कॉम्युटेटिव्ह लॉ. हे झालं कंजक्शन बद्दल. आता डिजंक्शन बद्दल पण तसंच. P or Q इक्विव्हॅलंट टू Q or P. त्यानंतर थर्ड असोसिएटिव्ह लॉ. हे सगळे आहेत तुमच्याकडे. इन सम स्टँडर्ड यू कॅन लर्न देम. असोसिएटिव्ह लॉ. आता इथं 3 स्टेटमेंटची आवश्यकता असेल म्हणून तर आपण ते PQR घेतले होत्या. मग कॉम्युटेटिव्ह लॉ आपण क्रमनिरपेक्षतेचा गुणधर्म म्हणतो. असोसिएटिव्ह लॉला त्या ठिकाणी साहचर्य गुणधर्म म्हणतो. आता 3 लेटर घेऊ. मग परत त्याच्यातला अगोदर कंजक्शनचा P and Q and R इक्विव्हॅलंट टू. अगोदर ह्या दोघांचं कंजक्शन घेतलंय तेच पहिल्या दोघांच्या कंजक्शनच्या बरोबर असू शकणार. P and Q and R. हा ब्रॅकेट फक्त इकडचा इकडे आला. फक्त Q and R ला होता अगोदर. आता तो P and Q ला आला. आणि नंतर नसला तरी चालतोय P and Q and R. फक्त मिळवताना याचं कंजक्शन अगोदर मिळवा, नंतर P चे कंजक्शन किंवा P and Q चं कंजक्शन घ्या, तुम्हाला ते मिळेल. आता फक्त इथं अँड च्या ठिकाणी डिजंक्शन घ्यायचा. P or Q or R इक्विव्हॅलंट टू P or Q or R इक्विव्हॅलंट टू P or Q or R. याला म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ. झालं. त्यानंतर तर 3 झाल्या. अडेमपोटंट लॉ स्वतःशी कंजक्शन डिजंक्शन. कॉम्युटेटिव्ह लॉ क्रम बदलला तरी तेच राहतं. असोसिएटिव्ह लॉ हाऊ वी कॅन टेक द कंजक्शन ऑफ 3 स्टेटमेंट्स. बरोबर. तर 3 झाले. त्यानंतर चौथा हे आता आपण डिस्कस केलेलं, त्याचं नाव देऊया डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. विस्ताराचा नियम. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज. परत कंजक्शन डिजंक्शन वरती या. त्याच्यातला परत पहिला काय आहे ते बघा. त्याला रिमूव्ह करूया. तर आताच आपण त्याला सिद्ध पण केलंय. तर सी दॅट P and Q or R इक्विव्हॅलंट टू P and Q or P and R. इथं ब्रॅकेटचा विस्तार झाला. P and Q or P and R. बरोबर. त्यानंतर दुसरा बघा. आता फक्त हे अल्टरनेट करायचे आहे. P or Q and R
equivalent to P or Q and P or R. P and Q or P and R. तर अशा रीतीने त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लाइन. झालं. त्यानंतर फिफ्थ बघा आपण हे सगळे सिद्ध केले ना. त्यानंतर पुढचा आहे डी मॉर्गन्स लॉ. इथे एम कॅपिटल आहे ना. GAN'(S). डी मॉर्गन्स लॉज. कुठे एस प्रत्यय राहिला असेल तर तुम्ही तो बघायचा. त्यानंतर पहिलं काय आहे बघा. मग डी मॉर्गन्स लॉ म्हणजे काय असणार. तुम्ही ते निगेशन्स मिळवलेत कंजक्शनचं आणि डिस्जंक्शनचं. तेच इथं त्या शब्दामध्ये आले डी मॉर्गन्स लॉ. तर पहिला आहे negation of P and Q equivalent to negation of P or negation of Q. कंजक्शनचं निगेशन हे त्या दोन निगेशनचं डिजंक्शन असतं. हे आपण सिद्ध पण केलंय ट्रुथ टेबल. आता फक्त अल्टरनेट करा. निगेशन ऑफ P or Q equivalent to negation of P and negation of Q. याला म्हणायचं त्या ठिकाणी डी मॉर्गन्स लॉ. बरोबर. तर हे झाले 5. अजून 5 आहे. दे आर ऑल्सो इंटरेस्टिंग. तर फक्त ते स्टेट करायचे. तर तुम्हाला शंका आली तुम्ही ट्रुथ टेबल घ्या सिद्ध करू शकता. त्यानंतर 6th. तर 5 नियम कोणते पाहिले आपण. पहिला अटेम्पोटंट लॉ, दुसरा कॉम्युटेटिव्ह लॉ, तिसरा असोसिएटिव्ह लॉ, चौथा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि पाचवा डी मॉर्गन्स लॉ. आता 6th आहे आयडेंटिटी लॉ. हे सगळे महत्त्वाचे आहेत. आयडेंटिटी लॉज. तर इथं मात्र थोडंसं आता काळजीपूर्वक विचार करायचा. तर पहिलं बघूया. तर फर्स्ट वी हॅव टू थिंक अबाउट दॅट ऑफ द कंजक्शन P and any truth statement. हे काय ते त्याचा विचार करायचा आणि P and त्याचं any false statement. बघा. त्यानंतर दुसरा आहे त्याच्या विरुद्ध आता P डिजंक्शन बद्दल P और T काय येते ते बघू आणि P और F काय येते ते बघू. बरोबर. हे आले की हे तुम्हाला ड्युअल प्रमाणे मिळणारच आहे. त्यामुळे ड्युअल म्हणजे काय. एका वाक्यात सांगतो if one statement is obtained from the another by changing or by and by or and T by that of the C. हे एकमेकांना बदलले म्हणजे टॉटॉलॉजी आणि कॉन्ट्राडिक्शन. टी किंवा एफ असं ते आहे. साधा मिनिंग आहे. एकाच वाक्यात ते तुमच्या पुस्तकात आहे. ते तुम्ही ऑब्झर्व करायचा. तर आता मला पाहिजे पी अँड टी. मग आता ट्रुथ टेबल बघा. आपल्याकडे 2 लेटर आले तर एक लेटरच्या 2 शक्यता येतात आणि हे वाक्य तुमचं नेहमीच ट्रू आहे म्हणजे त्याची ट्रुथ व्हॅल्यू ही टीच आहे. आणि ते कंजक्शन आहे. टी अँड टी काय येतं. टी येतं. एफ अँड टी काय येतं. एफ येतं. मग हा जो कॉलम आला तो कोणासारखा आला. पी सारखा आला. आणि म्हणून तर इथं म्हणायचं पी अँड टी इक्विव्हॅलंट टू दॅट ऑफ द टी. आता तसंच बघा पी अँड एफ ला पी आणि नेहमी फॉल्स स्टेटमेंट नेहमी चुकीचं असणारं वाक्य बघा. टी एफ म्हणजे ती कॉन्ट्राडिक्शनच आहे. एफ एफ टी अँड एफ दॅट इज एफ. एफ अँड एफ दॅट इज एफ म्हणजे हे कोण आलं तुमचं फॉल्स स्टेटमेंट आलं. कारण एफ टी अँड एफ एफच येतात. आणि आता इथं काय अडचण नाही. फक्त काय करा आता याच्याऐवजी हे आलं तर बघू काय होतंय ते. पी और टी. आता आपल्याला डिजंक्शन पाहिजे. बघूया पी आणि टी. टी टी एफ टी. मग पी और टी काय येणार तुमचं टीच येणार. टी और टी टी एफ और टी टी. आता पी और एफ काय येते बघू. इथं एफ घ्या. मग इथं एफ आलं. इथं पण तुमचं एफ आलं. आणि मग बघा टी और एफ दॅट इज द टी. एफ और एफ दॅट इज द एफ. म्हणजे हे कोण येणार आहे तुमचं दॅट ऑफ द पी. आणि मग अशा रीतीने हे तुमचे झाले आयडेंटिटी लॉज. त्यानंतर 7th बघा. आयडेंटिटी नंतर आहेत कॉम्प्लिमेंट लॉज. कॉम्प्लिमेंट लॉज ते सुद्धा आपण सिद्ध केलेत. तर सी दॅट. पहिला आहे P and negation of P equivalent to that of the F or that is the contradiction. आणि दुसरा आहे P or negation of P equivalent to that of the T. म्हणजे ह्या दोघांचं कंजक्शन हे कॉन्ट्राडिक्शन असतं तर डिजंक्शन हे टॉटॉलॉजी असतं. फक्त इथं कॅपिटल टी च्या भाषेत त्यांनी डिस्कस करायला घेतलंय. झालं. हे झाले 7th.
लॉ त्यानंतर 8th बघा ऍब्सॉर्प्शन लॉ ABSORP ऍब्सॉर्प्शन ऍब्सॉर्प्शन लॉज तिथं कोणतरी ऍब्सॉर्ब होतं नाहीसं होता आणि मग आता त्याचा पण विचार करूया साध्या अर्थानं परत दोन आहेत अबाउट द कंजक्शन डिजंक्शन P and P or Q बघा इथं बदललंय ऑपरेशन इथं कंजक्शन आहे इथं डिजंक्शन आहे दुसऱ्याला बरोबर विरुद्ध घ्या इथं कंजक्शन होते इथं डिजंक्शन घेऊ इथं काय घ्यायचं आता या ठिकाणचे कंजक्शन आणि हे दोन्ही ऍब्सॉर्ब होऊन शेवटी फक्त काय येतं P येतं पण तो कसा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह P and P or Q मग तसं नव्हतं P and Q or R होतं इथं लेटर समान झाले आणि जे इथं येतं तेच इथं येतं म्हणून कोणतरी ऍब्सॉर्ब होतं Q नाहीसा होतो म्हणून तर त्याला म्हणायचं ऍब्सॉर्प्शन लॉज त्यानंतर 9 आहे आपण डिस्कस केले आताच दॅट कंडिशनल लॉ इम्प्लिकेशनच्या वेळी त्याला म्हटलं जातं इथं कंडिशनल लॉज लॉज आहे तो फक्त एकच तर बघूया तर ते आहे P implies Q is equivalent to negation of P or that of the Q आताच आपण सिद्ध केलं आणि शेवटचा आहे ऑटोमॅटिकच बाय कंडिशनल लॉ आणि त्याला पण आता सिद्ध केलं आपण P if and only if Q is equivalent to P implies Q and Q implies P आणि त्याच्याही पुढे जाऊन ह्या डबल इम्प्लिकेशनचा उपयोग करू शकता म्हणजे P if and only if Q that is equivalent to P implies Q and Q implies P मग P implies Q च्या कंजक्शन मध्ये आले बघा निगेशन ऑफ P or Q and इथं Q or P आहे याचा अर्थ निगेशन ऑफ P Q निगेशन ऑफ Q or P म्हणजे P implies Q चं निगेशन ऑफ P or Q कंजक्शनच्या डिजंक्शनच्या भाषेत आलं कंजक्शनच्या भाषेत आलं इथं Q implies P आहे म्हणून निगेशन ऑफ Q or that of the P तर अशा रीतीनं हे तुमचे सर्व 10 लॉज आर ओव्हर ते फक्त तुम्हाला शंका आली कुठली तर तुम्हीच इथं ट्रूथ टेबल्स कुठल्याही एखाद्या कच्च्या कागदावरती तयार करायचा आणि ते मिळवायचं तर दिस इज द important things about that of the all important laws and that of the some important results तर थांबू इथंच आता उदाहरण राहिले ते पुढच्या भागामध्ये बघू तुम्हाला पण जास्त त्रास देऊन नाही चालतो ओके